आज आपण शिराळ्या चणा डाळाची भाजी बघणार आहोत। हे बघू शकता तुम्ही, या शिराळ्याच्या शिरा काढलेल्या आहेत आणि मग फोडी केलेल्या आहेत। आणि ही चणा डाळ मी मोठे 3 चमचे घेतलेली आहे, जी मी 1 तास अगोदर कोमट पाण्यात भिजत घातली होती। तुम्ही गरजेनुसार कमी अधिक करू शकता। आपल्याला ही भाजी करण्यासाठी एक कांदा, टोमॅटो आणि काही सुके मसाले आणि फोडणीसाठी जिरं राई लागणार आहे। आता आपण कढईमध्ये तेल ओतून घेऊया। 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे मी, तुम्ही पाहू शकता। तेल गरम झालं की नाही पाहते मी। तेल गरम झाल्यावरती राई घातलेली आहे मी आता। नंतर आपल्याला जिरं घालायचं आहे, अगदी पाव चमचा। आता हिंग घालूया। यात तुम्ही कढीपत्ता देखील घालू शकता, माझ्याकडे नव्हता म्हणून मी आज घातला नाही। कांदा घातलेला आहे आता फोडणीत। कांदा परतून घेऊया। चिमूटभर मीठ घातलेलं आहे मी आता, कांदा लवकर परतण्यासाठी। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी, परतून घेऊया। नीट कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यावरती आपल्याला बाकीच्या गोष्टी घालायच्या आहेत। आता इथे पाव चमचा मी हळद घातलेली आहे। 1 चमचा मिक्स मसाला घालत आहे, घरी केलेलाच आहे मी। नंतर लाल तिखट घालते थोडंसं। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाला कमी अधिक करू शकता। आता परतून घेऊया। मसाले नीट परतून झाले आहेत। आता यामध्ये भिजवलेली चणा डाळ बघू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित भिजलेली आहे, ती घालूया। चणा डाळ व्यवस्थितच भिजायला हवी, कच्ची घ्यायची नाही आहे। कच्ची म्हणजे न भिजलेली घ्यायची नाही आहे, भिजलेलीच हवी आहे। आता ती पण मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। शिराळ्याच्या फोडी घालूया आता। वाटण न घालता देखील ही भाजी खूप छान होते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात वाटण देखील घालू शकता, जेव्हा मी मसाले परतले ना त्यावेळेस। पण मी मात्र नेहमीच ही भाजी बिन वाटणाचीच करते आणि अतिशय छान होते। आता आपण भाजी परतून घेऊया। चणा डाळ भिजत घातल्यामुळे लवकर शिजते। तुम्ही इथे चणा डाळच्या ऐवजी मुगाची डाळ देखील वापरू शकता, ती पण अशीच भिजत घालून मग वापरायची आहे। भाजी नीट परतून झालेली आहे। यामध्ये आता मी धणा डाळ पावडर घालते। हे पाहू शकता, 1 चमचाभर धण्याची पावडर आहे, धणे भाजून केलेली पावडर आहे, घरीच केलेली आहे, ती घातलेली आहे मी आता। आता यात पाणी घालायचं आपल्याला गरजेप्रमाणे, जशी भाजी हवी त्याप्रमाणे। तुम्हाला भाजीचा पोत जसा हवा त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला। आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि शिजू द्यायची आहे। अगदी याच पद्धतीने मी दुधी भोपळा आणि घोसाळ्याची भाजी करते। आता झाकण काढून बघूया। बघू शकता, परतून घेऊया जराशी। आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालते मी आणि परत झाकण ठेवून शिजू द्यायचे। थोड्या वेळाने बघत आहे मी उघडून, झाकणावरती एकदम वाफ आली। अशा दुय्यम भाज्या अधिक छान लागतात, जसं चवळी वांग बटाटा, काळा वाटाणा सुरणाची भाजी, फ्लावर मटार भाजी, कोबी चणा डाळ भाजी। आता मी भाजी शिजली आहे का बघते। हे बघा, दाबून बघूया। हे बघा,
सरडा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. आता शिराळं बघूया. अगदीच गरम आहे. हात भाजतोय माझा. आता यात थोडीशी कोथिंबीर घालूया. मिक्स करून घेऊया. ही भाजी भाकरीबरोबर खायची म्हणून मला अशीच लपतपीत हवी आहे. परत एकदा शिराळा चेक करते मी. अगदी व्यवस्थित झालेला आहे. आता याला झाकण ठेवून एक दणदणीत वाफ काढून घेऊया परत. आता झाकण उघडून बघत आहे मी. आपली भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे मी आता. आणि भाजी आपण बाउलमध्ये काढून घेऊया. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज खरंच आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑल हा पर्याय निवडा. ही भाजी जर तुम्हाला सुकी हवी असेल तर पाणी कमी घाला. या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे अशा भाज्या अवश्य खाव्या. आणि याच्या जोडीला मी नाचणीची भाकरी करणार आहे. रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.